नाशिक. यस, थँक्यू दीडजे. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये येत असताना संपूर्णतः मायबाप क्रीडा प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, आलेल्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपण ऐकतोय, पाहतोय. डोंगरपाडा क्रिकेटला आयोजित स्वर्गीय शरद भंडारी चषक 2026 पर्व पहिला आणि पर्व पहिल्यामध्ये येत असताना हा क्रिकेटचा सोहळा. अंडरआर्म क्रिकेट आणि अंडरआर्म क्रिकेट आम्हाला आवडतं. अंडरआर्म क्रिकेट खऱ्या अर्थानं आमचा जीव की प्राण आहे आणि ह्याच अंडरआर्म क्रिकेटचे खऱ्या अर्थानं आम्ही दिवाने आहोत आणि हाच दिवाना करणारा खेळ आज खऱ्या अर्थानं विरार नगरीतील डोंगरपाडा गावामध्ये. डोंगरपाडा म्हटलं तर संपूर्णतः आगरी कोळी समाज आणि आगरी कोळी म्हटलं तर आमचं माणुसकीचं माहेरघर म्हणून सातत्यानं ह्या समाजाकडे पाहिलं जातं आणि ह्या ठिकाणी हा क्रिकेटचा रणसंग्राम. मॅचच्या दिशेनं अजून एक मोठं बॅटल आपल्या भेटीला येत आहे. एकीकडे श्री स्पोर्ट्स आणि त्यांच्या विपक्षात मीम बॉईज. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू लेट्स प्लेचा इशारा हलक्या हाताने पुश केला जातोय. नदीम वसीम ही जोडी मैदानामध्ये आहे. कालच्या दिवसामध्ये नदीमचा आपण तो खेळ पाहिला. लगातारचे 3 चौकार नदीमच्या बॅटमधून पाहिलं होतं, परंतु ह्या वेळेला डिफिकल्ट टास्क आहे. ह्या वेळेला बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. समोर निशांत आहे आणि निशांतच्या विपक्षामध्ये ह्या वेळेला चुकी, परंतु वसीम नो आणि नो ह्या वेळेला भरून काढण्यासाठी धावचीच्या रूपानं कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. गडीबाद वसीम गोल्डन डकचा शिकार. भाई रियाज भाई पाठीशी उभे खंबीर, पाठीशी उभे खंबीर, पाठीशी उभे खंबीर. वीरू आकाश नदीम भाईचा आहे दादाला आधार, आहे दादाला आधार, आहे दादाला आधार. या क्रिकेट स्पर्धेची हवाई होते साऱ्या जिल्ह्यामध्ये. येस, थँक्यू. फ्री हिट आहे येणारा चेंडू. नाहीये नवीन बॅट्समॅन बाबू फ्री हिट असणार आहे का पंच? नाही आहे. बॉल काउंट आहे आणि त्या कारणास्तव नदीम पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. साहिल मर्चंट दुसरीकडून न्यू बॅटर आहे आणि त्यांना रोखण्यासाठी निशाद. ऑनसाईडच्या दिशेनं अगदी मैदानाला गुदगुळ्या करत गेलेला हा चेंडू सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 3 धावा धाफकावर आहेत. अंडरआर्म क्रिकेट आणि अंडरआर्म क्रिकेट आम्हाला आवडतंय. ह्या खेळाचे खऱ्या अर्थानं आम्ही दिवाने आहोत. ह्याच खऱ्या अर्थानं ह्या खेळाचा 365 दिवस आम्ही एक वेगळा जप करत असतोय. म्हणजे दिवसा क्रिकेट, रात्री क्रिकेट, उन्हाळ्यात क्रिकेट, हिवाळ्यात क्रिकेट. क्रिकेट आणि क्रिकेट विषयी आम्ही असं एकतरी दिवस केलाय का ज्या दिवशी आम्ही क्रिकेट विषयी चर्चा केली नाही, क्रिकेट खेळलो नाही. आता पहा ना, म्हणजे दुपारच्या सत्रामध्ये आता पराभूत होणारा संघ संध्याकाळच्या सत्रात काय करणार आहे? टीव्हीवर जाऊन मुंबई इंडियन्स विपक्षात KKR. क्रिकेट आम्हाला आवडतं आणि ह्या खेळाचे खऱ्या अर्थानं आम्ही संपूर्णतः भारत राजा वर्ष ह्या खेळाचा पूजक आहोत आणि ह्याच खेळानं आज संपूर्णतः आम्हा भारत वर्षाला वेगळं वेळ लावून ठेवले. म्हटलं जातं ना, कोणाला प्रेमाची नशा तर कोणाला दारूची नशा, परंतु आम्ही क्रिकेट चाहते आहोत. आम्हाला फक्त आणि फक्त बॅट आणि बॉलची नशा. आणि हाच तो खेळ घेऊन येत असताना आता डोंगरपाडा नगरीत हे स्वर्गीय शरद भंडारी चषक 2026 विरार क्रिकेट असोसिएशन आणि विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये एक वेगळा इतिहास रचवला जाणारी ही स्पर्धा. अर्थातच ह्या स्पर्धेला आता मानाची, सन्मानाची, अभिमानाची ही स्पर्धा आपण पाहतोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 4 धावा आतापर्यंत धाफकावर येत आहेत. 5 आहेत. टेक्निकल टीम एक निर्धाव आला होता का? एस 5 मध्ये 4 असतील. एक वेळा वन टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा निर्धाव येत आहे. शेवट गोड आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 4 धावा धाफकावर. ऐकूयात डीजेची 2. या क्रिकेट स्पर्धेची हवाई होते साऱ्या जिल्ह्यामध्ये. या क्रिकेट स्पर्धेची हवाई होते साऱ्या जिल्ह्यामध्ये. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलाय डोंगरपाडा गावामध्ये. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलाय डोंगरपाडा गावामध्ये. शरद भंडारी चषक ठेवलाय डोंगरपाडा गावामध्ये. स्वर्गीय शरद भंडारी चषक
डोंगरपाडामध्ये हा चषक, हा मानाचा, हा सन्मानाचा, अभिमानाचा आणि या पाठचे पडद्यापाठची हिरो आहेत खऱ्या अर्थानं. आकाश घरात असेल, विजेंद्र पाटील, ज्ञानेश पाटील असेल, महेश पाटील, अमर पाटील, निहार भोईर, भावेश म्हात्रे, मितेश पाटील, हरेंद्र पाटील व संपूर्णतः डोंगरपाडा ग्रामस्थ असतील. डोंगरपाडा क्रिकेट क्लबचा तो संपूर्णतः संघ असेल. प्रचंड मोठी मेहनत आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. आता दोन खेळाडू खऱ्या अर्थानं त्या 38 सर्कलच्या मध्ये आणावे लागणार आहेत. श्री स्पोर्ट्स आहे. या अगोदर पाठच्या 1 ते 1.5 महिने अगोदर श्री स्पोर्ट्सचं आपण ते आयोजन पाहिलं होतं. प्रभावित करणारं ते देखील आयोजन आपण पाहिलं होतं. जबरदस्तरित्या मॅनेजमेंट श्री स्पोर्ट्सचं आणि त्यानंतर विरार क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ह्या स्पर्धा प्रत्येक आठवड्यात थाटामाटात उत्साहात पार पडणाऱ्या ह्या स्पर्धा आणि त्यातीलच ही मानाची स्पर्धा यावेळेला हलक्या हाताने पुश केला जातोय. साहिल मर्चंट, दुसरीकडून नदीम. 2 खेळाडू आतापर्यंत विचार विनिमय कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये 2 खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहतोय. 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 5 धावा धापक्यावर येत आहेत. सुनील नाईक आहे. प्रचंड मोठा एक्सपिरियन्स सुनीलकडे आहे आणि तो सुनील यावेळेला राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. पुढील चेंडू लोअर फुल टचचा चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. कॉम्बिनेशन फील्ड, निर्धाव चेंडू आहे. बेस जास्त झाला. 5 धावा आतापर्यंत धापक्यावर येत असताना 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. पारडा आपण पाहायला गेलं तर श्री स्पोर्ट्स संघाचा आतापर्यंत हवी आहे. पॉवर प्लेचं षटक आहे, परंतु नदीम सारखा खेळाडू कालच्या दिवसामध्ये संकट मोचक नदीमला आपण पाहिला होता आणि तो नदीम आतापर्यंत म्हटलं जातं ना की अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. ही क्रिकेटची रणनीती आहे आणि त्या रणनीतीला आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ करत असताना नदीमचा खेळ आपण पाहतोय. कहते ना दिन है तो रात तो उगाई, बादल है तो बरसात तो उगाई, और आज का दिन तुम्हारे साथ है ना तो आपके हाथ में ये शानदार ट्रॉफी भी होगी. आणि त्या ट्रॉफीसाठी खऱ्या अर्थानं तो अट्टहास, तो प्रयत्न आज मैदानात आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऑनसाइडच्या दिशेने टॅपचा प्रयत्न, सिंगल धाव पुन्हा एकदा धावफकामध्ये येत असताना आतापर्यंत धावफकावर 1.4 चेंडूंचा खेळ आहे. 7 धावा धावफकावर आहेत. धावेंना अक्षरशः रोखून ठेवलंय मेन बॉईज संघाला आतापर्यंत. श्री स्पोर्ट्स संघ, सुनीलचं षटक, या अगोदर निशांतचं षटक, प्रभावित करणारा मारा आतापर्यंत श्री स्पोर्ट्स संघाचा आपण पाहतोय. खोलवा टप्प्याचा चेंडू यावेळेला दिशा देण्याच्या प्रयत्नात येतोय चेंडू. नदीम डगआउटच्या दिशेनं नदीमच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. ऐकूया डीजेला. या क्रिकेट स्पर्धेची हवाई होते साऱ्या जिल्ह्यामध्ये. या क्रिकेट स्पर्धेची हवाई होते साऱ्या जिल्ह्यामध्ये. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलाय डोंगरपाडा गावामध्ये. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलाय डोंगरपाडा गावामध्ये. शरद भंडारी चषक ठेवलाय डोंगरपाडा गावामध्ये. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलाय डोंगरपाडा गावामध्ये. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 7 धावा धापक्यावर येतात. समीर न्यू बॅटर, जर्सी नंबर 10, अर्थात द गॉड ऑफ क्रिकेट, द मास्टर ब्लास्टर आणि क्रिकेटचा अभिमान म्हणून सातत्यानं ज्याकडे पाहिलं जायचं असं माजी खेळाडू सचिन तेंडुलकर यांची आठवण करून देणारी ती जर्सी नंबर. यावेळी समीर आहे. कालच्या दिवसामध्ये समीरचा तो खेळ आपण पाहिला होता. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत फक्त आणि फक्त 7 धावा धापक्यावर येत आहेत. समीरच्या विरोधात सुनील आहे. यावेळेला पुन्हा एकदा वळण घेणारा चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 12 चेंडूंचा खेळ, 7 धावा धापक्यावर. ऐकूयात पुन्हा एकदा संगीत कक्षाच्या दिशेने. गाडीचा नेता होता यो दमदार, नेता होता यो दमदार, नेता होता यो दमदार. हो साऱ्या गावात दादांच्या सारखा भेटणार नाही दिलदार, भेटणार नाही दिलदार, भेटणार नाही दिलदार. आज या क्रिकेट सामन्यात होईल बक्षिसांची बरसात. नक्कीच. आणि आज सुपर संडेचा दिवस, ग्रँड फिनालेचा दिवस, बक्षिसांची वर्षाव, सर्व काही या गीतामध्ये ज्या प्रकारचा उल्लेख आहे, जणू काही ऐकतच राहावं की काय. आणि त्या प्रकारचं ही गीत आपण ऐकतोय. चांगलं गीत आपल्या ह्या स्पर्धेच्या वतीनं आपण ऐकतोय. खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धेचे आधारस्तंभ अर्थातच आनंददादा पाटील असतील, वामन पाटील साहेब असतील, हरिश्चंद्र पाटील मामा, तालिब पठाण साहेब असतील, रियाज शेख, वीरू पाटील, प्रत्येकाची मोठी. आणि डोंगरपाडा संघासाठी खऱ्या अर्थाने हे पाठीचे कणे आहेत.
प्रत्येक व्यक्तिमत्व पहिल्या 12 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 7 धावा धापकावर. येणारे 12 चेंडूंचा खेळ बाकी. शशांक वराडकर अनेक मोठमोठ्या स्पर्धा आणि मोठमोठ्या स्पर्धांमध्ये शशांकला आपण पाहिलाय, परंतु त्याच्या विपक्षात साहिल मर्चंट आहे. अर्थातच काय बेस्ट वर्सेस बेस्ट हे दोन खेळाडू एकमेकांच्या विपक्षात असताना यावेळेला हलक्या हाताने पुश केला जातोय. पुन्हा एकदा सिंगल धाव धापकामध्ये येत असताना धापकावर 9 धावा येतात. अरे लाखों अरमानों को जलाकर हमने ये शौक पाले हैं, कोई पूछे तो बता देना कि ये सारे बंदे ये सारे पगले क्रिकेट के दीवाने है. आणि हाच क्रिकेट हा वेड लावून ठेवणारा खेळ. खऱ्या अर्थानं क्रिकेट आम्हाला आवडते. ह्याच खेळानं आज लाखोंचा मित्रपरिवार आम्हाला दिला. ह्याच खेळानं खऱ्या अर्थानं आज आपण पाहायला गेला तर एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. आणि हाच खेळ आज प्रत्येकाला चाहत आहे. आणि हाच खेळ अंडरआर्म क्रिकेटची खमंग मेजवानी घेऊन येणारा हा खेळ आपण पाहतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा वळून घेणारा, जणू काय ऍक्शन रिप्ले आहे की काय, परंतु यावेळेला थोडासा फंबल आणि त्याचं रूपांतर सिंगल धावेमध्ये येत असताना आतापर्यंत आता डबल डिजिट मध्ये जात आहे. आफ्टर लॉंग टाइमानंतर हा आकडा 10 ह्या धावा धापकावर येत असताना 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. ज्ञानेश दादा असेल प्रत्येक गोष्टीची आज बारकाईनं काळजी घेतात. म्हणजे अनेक आयोजक आपण पाहतोय ना की मुख्य मंचावर जाऊन फक्त आनंद घेणार, मॅच आम्ही पाहणार, परंतु डोंगरपाड्यामध्ये एक वेगळं चित्र आपण पाहतोय. आकाश असेल, ज्ञानेश असेल, विजेंद्र असेल, महेश पाटील, अमर असेल, हितेश असेल, निहार भोईर असेल, भावेश म्हात्रे, मितेश पाटील, महेंद्र पाटील, हरेंद्र पाटील असेल, प्रत्येक जण आज मैदानामध्ये आपल्या स्पर्धेला अजून कशी मोठी करता येईल ह्यासाठी ती मेहनत आहे. खऱ्या अर्थानं आपण ते दृश्य पाहू शकतात. प्रत्येक खेळाडूंसाठी मंच आपण पाहायला गेलं तर पूर्णतः खाली आहे, परंतु आयोजक आमचे चोहीकडून बारकाईनं नजर देत आहेत. खेळाडूंसाठी कुठे काही कमी तर नाही आहे. प्रत्येक गोष्टीची काळजी घेत असताना ही स्पर्धा आज थाटा माटात उत्साहात यू मिस आई विल डेफिनेटली हिट फर्नीचर डिस्ट्रॉय नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा. दिस इज नॉट ओनली नेम, दिस इज ब्रँड ऑफ वराडकर. आज या क्रिकेट सामन्यात होईल बक्षिसांची बरसात. आज या डोंगर पाड्यात होईल बक्षिसांची बरसात. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगर पाडा गावाने. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगर पाडा गावाने. डोंगरपाडा गाव आणि डोंगरपाडा गावाला हा आज आता अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक वेगळी ओळख ह्या स्पर्धेनं निर्माण करून दिले. आता डीसीसी डोंगरपाडा क्रिकेटला फक्त नाव नाहीये तर एक मोठा ब्रँड झालाय. जबरदस्त आयोजन, जबरदस्त मॅनेजमेंट या स्पर्धेचा. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 11 धावा धापकावर. आता वैभव येतोय, एक्सपिरियन्स आहे, प्रचंड मोठा अनुभव वैभवकडे. आणि तो खेळाडू आता साहिलच्या विपक्षात आहे. साहिलला इथून 2 ते 3 चौकार मीम बॉईज साठी गरजेचे असणार आहेत. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा येतोय यावेळेला विजयाचा शंख फुकणारा चौकार. बाबदार आमचा दादा साऱ्याचा होता आधार सदा. साऱ्याचा होता हो गोरगरिबांची ढाल तो होता, विकासाचा होता त्याचा इरादा. थँक्यू. साहिल आहे तो सब कुछ मुमकिन आहे. साहिल या खेळाडूकडे प्रचंड मोठा अनुभव आहे आणि तो यावेळेला खऱ्या अर्थाने एक्सेलेट करत असताना साहिल मर्चंटला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर 4 धावेने सुरुवात, 15 धावा धापकावर. जो प्रेशर, तणाव, दबाव बनवला होता तो खऱ्या अर्थाने रिलीज केला जातो यावेळेला चांगल्यारीत्या. निशांत आहे, चांगल्यारीत्या फील्ड करत असताना साहिलनं स्वतःवर आत्मविश्वास ठेवलाय. येथून येणारे 2 चौकार मीम बॉईज संघाची ती धार गोलंदाजी मार्कवर आपण पाहिले. आतापर्यंत 15 धावा धापकावर येतात. 3.2 चेंडूंचा खेळ. येणारे 4 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. येणारे 4 मध्ये किती धावा धापकावर बनवल्या जातील, किती धावांचा टार्गेट, किती धावांचा मजल, ती येणारी काळ वेळ दर्शवणार आहे. परंतु आतापर्यंत यस जुनेद सर हिट विकेटसाठी आता चेक केलं जाईल ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून. मितू आमच्या सोबतीनं थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये येत असताना, त्या रोलमध्ये येत असताना संपूर्णतः आयोजक प्रचंड मोठी मेहनत ह्या स्पर्धेसाठी प्रत्येकाची राहिले. आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थानं अंडरआर्म क्रिकेट म्हटलं जाताना की छोट असं मैदान आणि त्या छोट्याशा मैदानामध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा कोणता खेळ असेल तर त्या खेळाचं नाव
ह्या खेळानं आज संपूर्णतः भारत वर्षाला एक वेगळं वेड लावून ठेवलंय. टायमर थांबवलंय. नॉट आउट आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 15 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. प्रत्येकाची प्रचंड मोठी मेहनत या स्पर्धेसाठी लाभले आणि ते आज खऱ्या अर्थानं प्रत्येक आयोजक मन गहिवरून आले. ज्यावेळेला स्पर्धा चालू झाली त्यावेळेला आकाश, प्रत्येक आयोजक, डोंगरपाडा ग्रामस्थ प्रत्येकाचा एक वेगळा उत्साह होता. परंतु आज ह्या स्पर्धेला निरोप द्यायचा आहे आणि तो निरोप देत असताना संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रत्येक आयोजकांचं मन देखील तितकंच गहिवरून आलेलं आहे. 15 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना वेगवान गतीचा मारा, परंतु पंच जुनेद विवेक पाटील सर म्हणतात हा चेंडू नो आहे. अर्थातच काय येणारा चेंडू आता फ्री हिट असणार आहे. सुवर्ण संधी पुन्हा एकदा येते. 16 धावा आता धावफलकावर आहेत. संकट में कुछ लोग निखरते तो कुछ लोग बिखरते. येथून निखरणार की बिखरणार की येणारे काळ वेळ दर्शवणार आहे. प्रयत्न आहेत परंतु यावेळेला श्री स्पोर्ट्सचा संघ म्हणतोय ये अंबुजा की दीवारे या आसानी से तुटेगी नाही. आणि त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आतापर्यंत मैदानामध्ये आपण पाहिलंय. पुन्हा एकदा चांगल्यारीत्या फील्ड करत असताना क्या बात आहे. श्री स्पोर्ट्सचा संघ आज वेगळ्या तयारीनं आज गावाच्या नावाची जर्सी मैदानामध्ये परिधान करत असताना गावासाठी आज खेळायचंय, गावासाठी लढायचंय, गावासाठी पडायचंय आणि ही मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा आम्हाला आमच्या नावी करायचंय असं म्हणत असताना आतापर्यंत त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण हे मैदानामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऑन सेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. अजून एक निर्धाव चेंडू. एक्सपिरियन्स, वेल एक्सपिरियन्स असणारा वैभव पाडावे आता मैदानामध्ये एक वेगळा धुमाकूळ घालतोय. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ फक्त आणि फक्त 16 धावा ह्या धावफलकावर येणारे 24 मध्ये 17 धावांचा पाठलाग. तुर्तास टॉस की बॉसच्या दिशेनं ज्या ठिकाणी आमचे जवळचे मित्र, आमचे साथी समालोचक अर्थातच विपुल पाटील सर टॉस की बॉसच्या दिशेनं जातील. ज्या ठिकाणी टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय ह्या गोष्टीची काळजी घ्यायची. आदरणीय सन्माननीय निहाल दादा भोईर यांना मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कॉल केलं जाईल. किरण 11 विपक्षात 9 तरुण डोंगरपाडा. 9 तरुण डोंगरपाडा म्हटलं तर आम्हाला आठवतो त्यांचं कर्णधार. त्यांच्याची चर्चा साधायला एक वेगळी रंगत असते. प्रत्येक समालोचक देखील तो आतुर असतोय. निहाल दादांना मी विनंती करतो तुर्तास विपुल सर आपण जॉईन व्हायचे. मयुरेश कर्णधार आम्हाला तू पाहिजे. आयोजकांची रिक्वेस्ट आहे. समालोचक विपुल सर आपण जायचंय लवकर. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. येणारी 24 मध्ये 17 धाव्यांचं माफक आव्हान धावफलकावर आहे. वैभव आणि त्याच्या सोबतीनं वेदांत ही जोडी मैदानामध्ये. येथून डिफिकल्ट टास्क आहे परंतु त्या डिफिकल्टला भेदण्यासाठी सातत्यानं तो उल्लेख करावा असा वाटतोय. ज्यावेळी आपण विश्वचषक पहिल्यांदा भारतीय संघाने आपला नावी केला होता 1983. त्यावेळेला लंडनच्या वृत्तपत्रात देखील लिहिलं होतं की वेस्ट इंडिज लगातार तिसऱ्यांदा हॅट्रिक करेल, परंतु ते भारतीय संघाला मान्य नव्हतं आणि तो विश्वचषक ते माफक आव्हान खऱ्या अर्थानं भारतीय संघानं डिफेंड केलं होतं. येथून मीम बॉईज संघासाठी ती पुन्हा एकदा संधी आहे. येथून हिरो बनण्याची संधी आहे. तुर्तास टॉस की बॉसच्या दिशेनं विपुल सर जॉईंट आहेत. येस निहाल यायचं आपलं शुभ टॉस घेणार. किरण 11 एका बाजूला 9 तरुण डोंगरपाडा. अच्छा असा कॉल आहे. काट आलाय. महेश टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षणच घेऊ आम्ही. कसं वाटलं डोंगरपाड्याची ही स्पर्धा? प्रथमच असोसिएशन नंतर मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक, काय म्हणाले या स्पर्धेविषयी? आयोजन खूप चांगलं आहे आणि पहिल्यांदा विरार असोसिएशन मध्ये बाईक ठेवली आहे. एक वेगळं आकर्षण आहे आणि काहीतरी नवीन बघायला मिळतंय. आणि एकंदरीत मागच्या स्पर्धेमध्ये संघ टॉप 2 ला, संघाच्या कामगिरीबद्दल काय म्हणाल?
मागच्या वेळेस आम्ही फायनलमध्ये पोहोचलेलो नारळेश्वरमध्ये, पण थोडं फायनलला कमी पडलो कुठंतरी. आता इथे अजून थोडी जास्त मेहनत करू आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील. चिंटू, टॉस आपण जिंकल्याचं काय डिसिजन सर? आम्ही फिल्डिंग घेतली असती न 24च्या आत दाबला असता स्कोर, एवढा दिमाग लावला असता. आता बॅटिंग करायचं आहे, किती मारणार ते सांग. बॅटिंगला 30 झाला तरी जाम खूप काम फिट होईल. आणि किरण 11 टीम 7 वर्षा आधी फायनलला खेळलो होतो, आता परत भीड होणार आहे. पण सगळी पोरं नवीन आल्यात आणि डोंगरपाड्याचं आयोजन एकदम टॉपचा किंग आकाश गोलीगर स्टाईल मध्ये आयोजन. टाळावाचा कॉन्फिडन्स आहे त्याच्याकडे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील मॅचसाठी. मॅच सुरू आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस, थँक्यू. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ, 3 धावा धाफकावर आपण पाहतो. हा होता चिंटू. आणि मॅच पेक्षा जास्त चिंटूचा आम्हाला प्रत्येकांना ते चर्चा करण्यासाठी जास्त मजा येत असते. चिंटू एक वेगळा डोंगरपाड्याची एक वेगळी ओळख आहे, एक वेगळा ब्रँड आहे तो. मॅचच्या दिशेने आपण वळतोय, ज्या ठिकाणी 3 चेंडू 3 धावा धाफकावर येत असताना टॅप केला जातोय. सिंगल धाव, कोणत्याही प्रकारची रिस्क, कोणत्याही प्रकारची जोखीम ही घेतली जात नाहीये. सिंगल धावेने धावेंचा तो ग्राफ वाढवण्याचा प्रयत्न. पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 धावा धाफकावर. वैभव पडावे पॅडल स्वीप एक वेगळ्या कॉपीबुक स्टाईलमध्ये ह्या वेळेला फटक्याला अगदी क्रिकेटचं सौंदर्य, क्रिकेटनं सजलेला नटलेला हा फटका. आणि सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 मध्ये 5 धावा धाफकावर यावेळेला फटका एक्झिक्यूट करण्याच्या नादात कधी कधी म्हटलं जातं ना की अति घाई कधी कधी संकटात देखील नाही. वेदांच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. टिपलाय जय, संपलाय खेळ. आकाश घरात आयोजन भारी करतय बाबांच्या नावानी, बाबांच्या नावानी, करतय बाबांच्या नावानी. वा वा वा, क्या बात आहे. आकाश घरात खऱ्या अर्थानं वडिलांचं आणि मुलाचं काय नातं आहे ते आकाशनं ह्या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवून दिलंय. स्वर्गीय शरद भंडारी चषक आणि आकाशचं खऱ्या अर्थानं एक पाहिलेलं स्वप्न होतं आणि ते स्वप्न खऱ्या अर्थानं आज सत्यात उतरत असताना आकाश घरात जबरदस्त मॅनेजमेंट आणि त्यांच्या सोबतीनं संपूर्णतः त्यांचा डोंगरपाडा ग्रामस्थ असेल, संपूर्णतः त्यांचा मित्र परिवार, सर्व गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. तुर्ताच मॅचच्या दिशेनं धावतं वर्णन करणं हे देखील गरजेचं आहे. पहिल्या 6 मध्ये 5 धावा धाफकावर, माफक आव्हान धाफकावर ते करायचं आहे. येणाऱ्या 18 मध्ये 12 धावा धाफकावर बनवायचे आहेत. आता पॉवर प्लेचं षटक आहे की नाही हे समजायला मार्ग नाहीये. माफक आव्हान धाफकावर आणि त्यावेळेला अटॅकिंग फील्ड सजवली जाते. ऑफसाईडच्या दिशेनं 2 खेळाडू आपण पाहतोय, 38 सर्कलच्या मध्ये आहेत. ऑनसाईडच्या दिशेनं 1 खेळाडू आहे आणि वेदांत त्यांच्या विपक्षात आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत आहे. साहिलच्या विपक्षामध्ये वेदांत पडावेला आपण पाहतोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 5 धावा धाफकावर येत असताना यावेळेला जोखीम, यावेळेला रिस्क खऱ्या अर्थानं मेम बॉईज संघाला घ्यावी लागेल. नाहीतर ही मानाची, ही सन्मानाची, ही अभिमानाची, ही थाटा माटात अंडारम क्रिकेटचा हा सोहळा जणू काही डोंगरपाड्यामध्ये क्रिकेटची जत्रा आहे की काय. आणि त्या प्रकारचं हे वातावरण आहे आणि ह्या वातावरणामध्ये आपण पाहतोय हा सोहळा कोणाच्या नावी जाणार, कोणता संघ टॉप 10च्या दिशेने जाणार आणि त्यासाठी चालणारी ही पराकोटींची लढत आहे. सुनील या वेळेला की आगळ्या वेगळ्या शैलीनं खेळण्या फटका, परंतु एसटी रक्षक कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. चांगल्यारीत्या फील्ड करत असताना येतोय चेंडू निर्धाव. 6 धावा आतापर्यंत धाफकावर येते. 1.2 चेंडूंचा खेळ. साहिल मर्चंट आणि त्याच्या विपक्षामध्ये आता यावेळेला चुकी आहे. ही चुकी खऱ्या अर्थानं मोठी डोकेदुखी करणारी आहे. दुष्काळामध्ये हा 13वा महिना ज्या प्रकारे म्हटलं जातं त्या प्रकारचे हे अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेने 7 धावा आतापर्यंत धाफकावर येतात. पुन्हा एकदा पाहिला, निहाळला आणि पंचांचे 2 हात यावेळेला हवेमध्ये फैलावले जातात. अर्थातच काय अजून एक अतिरिक्त धाव यावेळेला धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत 8 धावा धाफकावर येतात. 17चा पाठलाग करायचा आणि तो 17चा पाठलाग करत असताना यावेळेला चुकी आहे. येतोय चेंडू सीमारेखा पार, चौकार. तालिब पठाण रियाज शेखची साथ आहे ओ मोलाची. येस, थँक्यू.
तालिबभाई पठाण असेल, रियाजभाई शेख असतील, विरू पाटील, आनंददादा पाटील, वामनदादा पाटील, हरिश्चंद्र पाटील मामा, प्रत्येकाची साथ आहे या स्पर्धेला. आणि त्या बळावर हा सोहळा, एखादी स्पर्धा म्हटलं तर एक्क्या दुक्क्याचं काम नव्हे, तर प्रत्येकाची तितकीच मोठी मेहनत आहे. आणि स्पर्धा यावेळेला MSD स्टाईल मध्ये सामना फिनिश, सामना खल्लास. अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम, एकतर्फा विजय ज्यांचा आपण पाहिला, संघाचं नाव आहे श्री स्पोर्ट्स. जबरदस्त खेळ आपण मैदानामध्ये पाहिला. हार्ड लक टीम मिम बॉईज. परंतु पुढील वाटचालींसाठी, येणाऱ्या स्पर्धेसाठी मिम बॉईज संघाला देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया ह्या आयोजकांच्या वतीनं. ऐकूयात तुर्तात एक छोटीशी धून आणि त्यानंतर आमचे संपूर्णतः आर्थिक देणगीदार आहेत त्यांचं देखील नामोल्लेखन करणं गरजेचं असणार आहे. वीरूभाई नदीबाई कती पाहुण्यांचा सन्मान, आनंद पाटील वामन पाटील कती पाहुण्यांचा सन्मान, स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगर पाडा गावान, स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय